Let's go. That's why I guess हा समृद्धी महामार्गच आहे. हा ही डोगू हाय डोगू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आहे राईडचा दुसरा दिवस, ज्या दिवशी आम्ही आहे सुंदर अशा संकेतच्या घरात. सो ही बेसिकली त्याची शेतजमीन आहे आणि हे संकेतचं घर आहे. काल येताना सकाळी जेव्हा निघालेलो तेव्हा नवीनच प्रॉब्लेम झाला. मला वाटतं सकाळी पाऊस पडत होता, सो मी कॅमेराचा माईक काढून ठेवलेला, बट काच उघडी ठेवलेली. तर आय गेस माईक जिथे असतो तिथे काहीतरी पाणी जाऊन काहीतरी प्रॉब्लेम झालेला, जो माईक आता कॅमेराला कनेक्ट होत नाही आहे. मी माईक आयफोनला कनेक्ट करून बघितला, एक दुर्गेशचा आयफोन आहे त्याला कनेक्ट करून बघितला, तर त्याला कनेक्ट होतो आहे, बट फक्त ह्यालाच कनेक्ट होत नाही. आणि ह्याला हा वाला माईक कनेक्ट होतो आहे, माझा वायरलेस माईक आहे तो. बट आत्ता ही राईडमध्ये मला काहीच व्लॉग नाही करता येणार, कारण आपल्याला ॲज सच असं काही बोलता नाही येणार. आणि मी ह्याचं जे कनेक्टर आहे ते असं ऑन त्याला कंटिन्यूस ठेवू नाही शकत, कारण ते पण ओपनच आहे आणि पाऊस बिऊस आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. एवढे ब्युटिफुल सीनरीज आम्ही बघितले आहेत ऑन द वे, की त्यावेळेस माळशेज घाटामध्ये असो, जे तुम्ही आधी बघितलं ह्याच्या त्या सगळ्या सिनरी. आणि आता आम्ही जाणार आहे संकेतच्या वाईफच्या गावाला सिन्नरला. सो इथून ते आहे 60 किलोमीटर्स आणि मग तिकडनं आम्ही घोटी मार्गे नाशिक मार्गे असं तिकडनं मुंबईला परत येणार आहे. ही अशी एक दिवसाचीच राईड होती. सो खूप ब्युटिफुल सिनरीज होत्या, खूप ब्युटिफुल वेदर आहे. एकदा पण आम्हाला असं ऊन थोडं पण लागलं नाही आहे. कंटिन्युअस ढगाळ वातावरण, नाही तर पाऊस आहे, डायरेक्ट पाऊस. आणि आम्ही फुल भिजत वगैरे आलेलो. सो लेट्स सी. हा एक शॉर्ट ब्रीफ होता या पूर्ण आधीच्या राईडचा, कारण मला या ओव्हरऑल या राईडमध्ये काही बोलताच नाही आलं. ॲक्च्युली खूप सकाळपासून टाईमपास चालू होता. सकाळी उठलो आहे आणि डायरेक्ट क्रिकेट खेळत बसलो. आत्ता नाश्ता करून अंघोळ खेळले. आता वाजलेत 12:45. इथून आम्हाला जायला ऑलमोस्ट 1.5 तास लागणार आहे पूर्णपणे. बट आणि संध्याकाळी लवकर पण पोचायचं आहे. सो 7च्या आसपास पोचायचं पण आहे. ते मुश्किल आहे, बट लेट्स ट्राय. आता लेट्स राईड. ते बटन देतात ना, ते अपीअरन्स वगैरे आहे ना, हे तू असं मोडमधनं पण करू शकतो ह्याच्यातनं. ह्याच्यात भरपूर काय इन्फॉर्मेशन आहे. गेम आहे त्यांची, जॉयस्टिक आहे. अपीअरन्स मध्ये आत गेला तर वेगळा सीन आहे, असं काय बरंच सीन. काय बघू दे. हे गोल्ड लाईन आहे ना, त्याच्यावर तुला काय पाहिजे, म्हणजे हे काय सेट करू शकतो. ऑडोमीटरच्या ऐवजी ट्रिप 1 तू इथे सेट करू शकतो, ट्रिप 2 इथे सेट करू शकतो. ते तर पास आहे. ही लाईट आहे आणि इकडे लेफ्टला गेलं की पास. काय करतो आता मी गाड्या काढले. मी केलाय ब्लूटूथ. माझा माईक जो आहे तो मी लावलाय कॅमेराला. फक्त ह्याचा जो कॅमेराला लागणारा कनेक्टर असतो तो फक्त पडला नाही पाहिजे, एवढंच त्याचं थोडं हे आहे, प्रॉब्लेम आहे. तो पडला तर तो दोन्ही बाद होणार, त्याचा काय उपयोग नाही राहणार. सो पण मला ब्लॉग पण करायचं आहे, त्यामुळे जर ट्राय करतो. आता माईकने आपल्याला वायर्ड माईकने दिला आहे धोका. सो लेट्स होप हे काम करेल आणि ह्याचा रिसिव्हर पडला नाही पाहिजे माईकचा. लेट्स गो. चला काका, बाय. चला फायनली निघालेलो आहे. बघा रस्ता कसा आहे. बाजूला कॅनल आहे, बाजूला या साईडला शेती आहे. मस्त महाराष्ट्राच्या सुंदर अशा गावांच्या रस्त्यातून पण चाललो आहे. संकेतचं घर पण खूप मस्त होतं. आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स सिन्नर. सगळेजण फुल्ली प्रेप्ड आहेत. सिन्नरला जायचं आहे त्याच्या वाईफच्या घरी, आणि मग तिथे आम्ही थोडा वेळ थांबून लगेच निघणार टुवर्ड्स मुंबई. संध्याकाळी लवकर घरी पोचायचं आहे. आता प्रॉब्लेम थोडा असा आहे की मी हा लावला आहे ब्लूटूथ माईक, तर ह्याच्यामध्ये कशी काय व्हॉइस क्वालिटी येणार आहे पण मला माहिती नाही. बट ॲटलिस्ट नाहीच येणार त्यापेक्षा काहीतरी येईल एवढा तरी मला माहिती आहे. ह्याच्यात फक्त एकच आहे की माईकवर मला बटन एक ऑन करायला लागतं सारखं, कारण तो ऑफ होतो आपोआप. ते म्हणजे जसं मी कॅमेरा ऑन करतो आहे व्हिडिओसाठी, तसं बटन पण ऑन करायला लागणार मला माईकसाठी. असा त्यातला प्रॉब्लेम आहे थोडासा. सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा सगळ्यात मोठा कन्सर्न एवढाच आहे की कॅमेराला जो कनेक्टर लावला आहे तो पडू नये. बस जर तो टिकला ना
तर मग टेक्निकली हा आपला एक नवीन हेल्मेट सेटअप होईल, ज्यामध्ये मी ब्लूटूथ माईक लावला आहे आणि मी कॅमेरा फुल पॅक करून टाकू शकतो रिसिव्हर सकट. लेट्स होप दिस वर्क्स. बघा रस्ता बघा कसला आहे, सुसाट रस्ता आहे, सरळ सरळ सिन्नरपर्यंत 85 किलोमीटर्स. हवा आता बघा मी 111च्या स्पीडने चाललो आहे, मस्त गाणी चालू आहे. आता 111 मध्ये पण तुम्हाला जर व्हॉइस कसा येतोय ह्याची जर आम्हाला बघायचं आहे की या रिसिव्हरने ब्लूटूथवाल्याने कसा व्हॉइस येतोय 100च्या स्पीडमध्ये. जर हे चालून गेलं ना तर आई शपथ सांगतो सगळं ब्लूटूथ माईकवरच मी सेटअप चेंज करेन डायरेक्ट. मज्जा येते मज्जा. 7 लोक 7 बाईक्स आहेत, 8 लोक आहोत आम्ही. एक नंबर मजा येते. फक्त सगळ्यांकडे जर हे असतं ना, फक्त ब्लूटूथ असतं ना कनेक्टेड, तर काही सोबत सांगतो तुम्हाला 1000 किलोमीटर केले असते असेच. एवढी बडबड बकचोदी चालू असते ना, काय सांगू. अल्टिमेट लेवलची बडबड आणि बकचोदी चालू असते. बघूया लवकरच झालं तर जरा बरं होईल, सगळ्यांकडे सेम ब्लूटूथ. काय डोंगर दऱ्या आहेत बघा ना. 2 डोंगरा नाही तर डोंगरांना कापूनच बनवलेलं असतं. आणि हे बघा बाजूला बघा काय सुंदर असा काय नेचर आहे. ह्यूज आपल्या महाराष्ट्रातल्या दरीखोऱ्यांमधलं नेचर. बापरे हा डोंगर बघा कसला दिसतोय, कसला दिसतोय खतरनाक. असं वाटतं गड आहे कुठला आणि त्याची तटबंदी आहे तिकडे वर. वाव. आणि ही झाडं बघा, हायवे पण किती मस्त आहे, मध्ये रस्त्याच्या झाडं आहेत, बाजूला एवढा सुंदर डोंगर आहे, या साईडलाही डोंगर आहेत. धुळे 295 जायचं का धुळे. चालली आहे मस्ती दोघांची. दोघं एकमेकांना चिडवतात, शिव्या घालतात. राजूर आणि भंडारदरा इथून लेफ्टला जायचं आहे त्यांनी. सरळ आपण चाललोय टुवर्ड्स धुळे आणि आपल्याला मध्ये लागणारे सिन्नर. बघा किती मस्त मंदिर आहे. त्याच्यावर मला वाटतं हे आहे धबधबा आहे, त्याला पाणी नाही, तिथे लोक दिसतात.
मस्ती करत करत चालले. अख्खा मस्त ओपन रोड आहे. बघितलं तुम्ही, नाशिक आणि सिन्नरला जायचा सरळ आहे रस्ता. हा आडवा जाणारा रस्ता कुठला आहे मला माहिती नाही. आगे समृद्धी महामार्ग आहे का काय हा? नागपूर, अच्छा, मुंबई आणि नागपूरसाठी इथून ह्या लेफ्टने म्हणजे ह्या मोठ्या हायवेने जायचं आहे. सो आय गेस हा समृद्धी महामार्गच आहे. सिन्नर 8 किलोमीटर असं दिसलं आता माइलस्टोनवर. फक्त 8 किलोमीटर अजून. त्यांची बडबड चालू आहे बघा तशी. संकेत आणि अपाचे दुसरा संकेत, दोन्ही संकेत ह्याच्यावर कनेक्टेड आहेत ब्लूटूथवर. तर त्यांची बडबड कंटिन्युअस चालू असते. नाशिकला जाण्यासाठी सरळ रस्ता आहे. सिन्नरसाठी राईटला आहे. शिर्डी पण राईटलाच आहे. इथे शिर्डी पण बोललेला संकेत की शिर्डी पण इथून खूप जवळ आहे. बट आम्ही विचार केला आहे की एक दिवस नवीन राईड प्लॅन करू शिर्डीला जाण्यासाठी फक्त. ब्रेक टाईम. आता आम्ही जरा हॉटेल आधी बघतोय जेवायसाठी. जेवणार आधी, नंतर तिकडे जाणार. बघा सगळे काय. आता आम्ही एक इंटरसेक्शन घेतलं आणि एका ब्रिज खालून आता आम्ही राईट मारतोय. तर जेवायला इथे थांबायचं ठरवलंय. जय मल्हार खानावळ. बाईक लाईन मध्ये लावायचं स्ट्रगल. सगळे लाईन मध्ये नको लावू, इथे मागे पुढे लावू. हा लागलं की गाडीला लागलं. त्याचा पुढचा पत्राचा हातच सोडला, हाताला लागलं. त्याचा हेल्मेट कसा ठेवलाय बघ ना त्याने. पडलं. हेल्मेट बॅलन्स करतोय बघ ना कसा. गाड्या लाईन मध्ये लावून सगळीकडे सगळ्यांना लाईन मध्येच गाड्या लावायच्या असतात, कारण पॅक आहे ना. तर मग काय करणार. सगळ्या बेनेलीज, हिमालयन, आपली गाडी मागे. काय तर सगळ्या गाड्या लाईन मध्ये नाही लावू शकत, थोड्या मागे पुढे लावायच्या. पोरांचा विषय चालू आहे. आता हे जय मल्हारमध्ये आपण जाणार आहे, जे की खूप फेमस आहे. मजा आली. खूप मस्त रोड होता, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रोड होता टिल सिन्नर. आणि संकेत बोलतोय इथून शिर्डीपर्यंतचा रोड तर अजूनच सरळ सरळ हायवे. चल आता आज जाऊया आणि बघूया काय खायला मिळतंय मस्त. 2 hours later. मस्त जेवण झालेलं आहे. हे होतं जय मल्हार खानावळ. आम्ही ॲक्च्युली एका मंदिरात जाणार आहे आता ह्याच्या पुढे, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज वगैरे नाही खाल्लं काही. सगळ्यांनी बेसिक एकदम एक भाजी होती, शेवभाजी, आणि एक दुसरी काहीतरी काजू समथिंग भाजी होती. बस तेवढंच खाल्लं. त्याच्याच बरोबर राईस, त्याच्याबरोबर चपाती. एकदम लाईट खातो, जास्त नाटक नाही. आणि आता सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आता निघायची वेळ झालेली आहे. सो आता आम्ही चालू रिटर्न घरी. बघा बायका सगळे आता जेवून झालेलं आहे आणि आता सिन्नरला ताईच्या घरी, नीलन ताईची वाईफ आहे, त्यांच्या घरी जाणार आहे आणि बाळाला भेटणं, त्यानंतर रिटर्न घरी. हा सध्या आमचा प्रवास. एक फेमस स्पॉट पण इकडे नाशिकमध्ये, जो 25 मिनिटापासून लांब आहे ताईच्या घरापासून. खूप मोठे मोठे विंडमिल्स आहेत. बट बघूया, टाईम मिळाला तर करू एक्सप्लोर, नाही तर सीधा मुंबई घरी. तर हा होता अँकर दुर्गेश आणि आता आम्ही निघतो. जास्त टाईम नाही आहे, खूप वेळ झाला आहे, खूप लेट झाला आहे. एवढं मजबूत लेट झालं ना, 4:15 वाजलेत. अजून आम्हाला त्यांच्या घरी जायचं आहे आणि मग तिथून निघायचं आहे. त्यामुळे मजबूत लेट होणार आहे. रात्री 9-10 वाजतील, काय माहिती नाही. सो लेट्स गो. कोणाला पेट्रोल भरायचं? गौरवला पेट्रोल भरायचं.
वी विल वेट, कारण आपल्याकडे अजून आहे पेट्रोल हाफच्या पुढे, जर लागलाच तर पुढे भरू. अरे ह्याला आहे ना गाडी घेताना डेमोज दिला नाही त्याला. आपण सगळेजण होतो ना, कोणी काय बोललं एक्सप्लेनच नाही केलं, त्याला माहिती नाहीये. गाडी सीट बीट काढून सगळं डेमो देतात, पेट्रोल कसं ओपन करतं काय काय त्याला माहित नाही, सगळं स्वतः करतोय. अरे नाही, पण काहीतरी चुकीचं झालं तर काय करणार मग. R&D तर नाही केले, तर ऍटलीस्ट शोरूम वाल्यांनी थोडं सांगायला पाहिजे होतं. पुणे इकडनं आहे 185, शिर्डी आहे 65 फक्त. शिर्डीला जायचं असतं तर आय गेस एका तासाच्या आत पोहोचलो असतो, कारण रस्ता पण एकदम मस्त आहे असं बोललेले, सरळ. महाराष्ट्रात कुठे पण जा, हे असेवाले पोस्टर्स कुठेही संपत नाहीत बाबा. सगळीकडे तुम्हाला हे पोस्टर मिळणार. ही एडिटिंग स्टाईल काळीज बाबा, काळीज आजच्या गावात. अजय दादा गोजरे, कोणाचं काळीज आहे बाबा हे. एकच वादा, अजय दादा. पोचलेलो आहे. सो हे घर आहे वहिनीचं. गाड्या लागलेल्या आहेत मागे पुढे सगळीकडे. आम्हाला पण येते. कोर्ट आहे ना, कोर्टचा जो रस्ता आहे ना, कोर्ट मध्ये. चला निघूया. बाय बाय वहिनी, तर नेक्स्ट टाइम नक्की येऊ. बाय. हे बघा सुंदर असं गोंडेश्वर मंदिर. म्हणजे हे असं नवीन काळातलं वाला नाही आहे बांधकाम, याचं जुन्या काळातलं बांधकाम आहे. वाव वाव वाव, हे बघायला मजा येते. सुंदर मंदिर होतं, बट आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ शूटिंग. सो बट हा व्ह्यू बघा. सो मंदिराला बाय बोलून आता आपण निघालेलो आहे. आता आपण एका स्पॉटवर चाललो आहे जिथे विंडमिल्स आपल्याला खूप क्लोज बघायला मिळतात. सो आता एवढं लांब आलोच आहे तर, आणि एनिवे घरी जायला लेटच होणार आहे. आता वाजलेत बघा किती, 5:50 झालेत. म्हणजे मुंबईला पोचायला तर 11-12 वाजू शकतात असा सीन आहे. सो करूनच घेऊ तो पण स्पॉट.
दिसतायत तुम्हाला तिकडे विंडमिल्स. अरे आता झाड आली ते बघा, दिसतंय. कुठे जायचं आपल्याला? त्या तिकडे वर मंदिर पण आहे वाटतं कुठलं तरी. हो 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 हो, अजून जवळ आली बघा विंडमिल ती बघा. हा तो एंट्रन्स आहे त्या मंदिराला जायचा आणि आपण फक्त या डोंगराच्या त्या साईडला जाणार आहे. वारा काय वाटतोय इकडे आता, कडक एकदम. आणि काय एक्सपिरियन्स आहे हा. एवढी मोठी विंडमिल आणि त्याच्या खाली आपण जाणार आहे आता. मजा येते मजा. लोक ते बघा गाडी दिसते तिकडे, लोक उतरून पिकनिक मनवत आहेत. असा स्पॉट आहे तर तिकडे वर एकदम टोकावर सुद्धा लोक गेली आहेत. वाव काय स्पॉट आहे. ब्रो सेड आय न्यू अ स्पॉट and this is it. Just it wasn't a bro, it was Sanket's wife. So sis said she knew a spot. एक नंबर. त्या रस्त्यांवर ना हिमालयन ग्लाइड करते, ग्लाइड, नो स्ट्रेस ग्लाइड. डॅम इकडे राहणाऱ्यांना लोकांना किती मज्जा वाटत असेल ना. हा बघा डोगू, डोगू, ही डोगू, हाय डोगू. चला चला आम्ही उभे का राहिलोय. ओ भाई ये क्या हो रहा है. काय खतरनाक दिसतंय. ओ हो भाई काय दिसतंय तुम्हाला. काय काय घंटा कळणार नाही. मी जे आता बघतोय समोर ते एवढी मोठी आहे, सुंदर, सगळीकडे हिरवळ आहे, लांब लांबपर्यंत फक्त डोंगर आणि अजून विंडमिल्स. तिकडे पण विंडमिल्स आहेत, तिथे विंडमिल्स आहेत. तिथं किती किलोमीटर लांब आहे तिथपर्यंत विंडमिल्स, सगळ्या विंडमिल्स. वाव. ह्याचं हे एक पातं मी बोलत होतो, केवढ्या तरी मोठ्या 18 व्हीलर का काय बोलतात त्याच्या पण नाही, ज्यांना मागे पण एंडला ड्रायव्हर असतो ना, ज्यांना लास्टला 12 व्हील्स असतात एकदम हेवी लोडसाठी, आणि त्याच्या पण मागे ह्याचं पातं लोंबत असतं. एवढ्या मोठ्या ट्रक्सवरनं जातं. आणि ते इथे आता बघा केवढं दिसतंय, ह्यूज. मागे बघा ही जी विंडमिल आहे त्याचा एवढा झपाझूप आवाज येतोय, झूप 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 आवाज येतोय. आम्ही एका ह्या विंडमिल खाली थांबलो आणि फोटो काढले बरेच. आता सगळे आपापले इंडिव्हिज्युअल फोटोज काढत आहेत, इकडे तिकडे 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 सगळे. आणि आता लवकरात लवकर मुंबईला निघायचं, कारण पाऊस तर दिसतोच आहे. 6:30 होत आलेत. सो मजबूत लेट होणार आहे आता घरी पोचेपर्यंत. आणि पाऊस आणि ट्रॅफिक एवढं हालत खराब होणार आहे असं वाटतंय. बट लेट्स होप की ह्यातलं काही नसावं आणि आम्ही सुखरूप नीट टाईमवर घरी पोचू. सो आता सध्या थोडा वेळ ह्या पार्टचा, या निसर्गाचा, या विंडमिल्सचा एक नवीन एक्सपिरियन्सचा लाभ आम्ही घेतो आहे, म्हणजे मी घेतो. आणि आम्ही थोड्याच वेळात निघतो. मग आपण रोडवर भेटूया पुरा. आता सुरू करतो आपण आपल्या परतीचा प्रवास. पाऊस पडायला लागलेला आहे. आम्ही इथूनच निघतो. डायरेक्ट मुंबईचा प्लॅन आहे. मे बी एक हॉल्ट होऊ शकतो खाण्यासाठी काहीतरी. मी आता मग डायरेक्ट मुंबई ट्राय करणार. विंडशीटर वगैरे सगळं घालून सगळं रेडी आहे आता प्रॉपर. आम्ही आता नॉनस्टॉप जायचं आहे. सगळ्या विंडमिल्सला आता बाय बाय करून आपण निघूया. दोघं जण थोडे मागे राहिलेत, त्यामुळे आम्ही इथे एका टर्नच्या आधी थांबलो. तर हा मेन अजून हायवेच आहे. इथे आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे फॉर मुंबई.
आपण आता आहोत इगतपुरीमध्ये. सिन्नर हायवे, घोटी सिन्नर हायवे इगतपुरीमधल्या, म्हणजे नाशिकमध्येच आहोत बेसिकली, बट इगतपुरीमध्ये. हा फुल अंधार ना. हा मैं ही अकेला पीछे बैठा है। अरे मुझे वही लगा, इसीलिए हम लोगों ने ब्रेक लिया. हम लोगों ने उधर ब्रेक लिया. हां पेट्रोल भरलं ना आम्ही. हो मला वाटलं मी एकटाच आहे, ते मुरबाडच्या ट्रॅफिक मध्ये एकटाच फसलो. सब लोग जागा, तुम लोग भी जाओ. अरे फुल असं ना, तेल सांडलेलं काय? असं वाटलं मला तेलच होतं. ट्रक बंद पडलेला ना, असू शकतं. माझी पण मजबूत झाली. मी नॉर्मल उभा होतो आधी, एकदम खाली आलो पटकन. फायनली राईड संपत आलेली आहे. संपलेलीच आम्ही ठाण्याला पोहोचलोय. End of the ride, touchdown in Mulund. चल बाय बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू आमची राईड सुखरूप केल्याबद्दल. फायनली राईड संपलेली आहे आणि आपण सुखरूप आपल्या घरी पोचलेलो आहे. तर आता तुम्ही बघितलं, खूपच स्ट्रगल करून रात्री आत्ता वाजलेत 1:45, 12:45 झालेत. आम्ही आत्ता घरी पोचलेलो आहे. आणि असे होता हा आपल्या संकेतच्या गावचा एक राईडचा ब्लॉग. आज आपण टोटल केलेत किती किलोमीटर ते मी तुम्हाला दाखवतो. 571 दिसत आहेत ना इथे, 571.2 आणि 30चा ॲव्हरेज दिला आहे, एक्झॅक्टली 30चा. आणि 571ची ट्रिप नव्हती, ह्याच्यातून 127 मायनस करा म्हणजे अराऊंड 450 किलोमीटर्सची राईड होती. आपण फायनली घरी पोचलेलो आहे संकेतच्या गावाला. आणि अशा आजूबाजूच्या 2-3 गोष्टी बघून मस्त राईड झाली. गाडीने पण खूप साथ दिली चांगली. आणि खूप पावसात, भरगच्च पावसात, म्हणजे कंटिन्युअस पावसात आम्ही गाडी चालवली आहे काइंड ऑफ. एकच आज सकाळचा थोडासा टाईम होता जेव्हा आम्ही 60 किलोमीटरच्या आसपास गाडी पावसात चालवली नसेल, बाकी पूर्ण वेळ पावसातच गाडी चालवली आहे. सो गुड जॉब हिमालयन. खूप मजा आली. आता या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गाडीची हालत बघा फक्त.